एक मोठी बातमी आपल्या समोर येते। निवडणूक आयोगाने सांगितले शेतकरी कर्जमाफीची घोषणा करू नका। सीएम देवेंद्र फडणवीसांनी दिली माहिती। राज्यात महायुतीचं सरकार आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा राज्यकर्त्यांनी निवडणूक काळात केली होती। त्यानुसार शेतकऱ्यांना जून महिन्यात कर्जमाफी दिली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं। मात्र आता शेतकरी कर्जमाफी संदर्भात मुख्यमंत्र्यांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे। राज्यातील शेतकरी कर्जमाफीचा निर्णय अंतिम टप्प्यात आलेला असून निवडणूक आयोगाच्या निर्देशामुळे कर्जमाफीची अधिकृत घोषणा बाकी आहे। कर्जमाफीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भूमिका स्पष्ट केली आहे। त्यामुळे विधान परिषद निवडणुकीनंतर शेतकरी कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजना आणि शेतकरी कर्जमाफी यांच्या संदर्भात माहिती दिली। शेतकरी कर्जमाफी योजना आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेली जाईल। मात्र निवडणूक आयोगाने आम्हाला सांगितलं आहे की तुम्ही घोषणा करू नका। त्यामुळे शेतकरी कर्जमाफी संदर्भात आज चर्चा होईल, निर्णय होईल, निर्णयानुसार कारवाई होईल। मात्र कुठलीही घोषणा होणार नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय। विशेष म्हणजे 2 दिवसापूर्वी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत घोषणा केली होती। पुढील 10 दिवसात कर्जमाफीचा निर्णय होईल असं भरणे यांनी स्पष्ट केलं। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त चौंडी अहिल्यानगर येथे आयोजित कार्यक्रमातील कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे बोलत होते। त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज शेतकरी कर्जमाफीचा निर्णय होणार असल्याचं समजत आहे। शेतकरी कर्जमाफीचा विषय कॅबिनेटला आहे, मंत्रिमंडळ त्याच्यावर निर्णय घेईल। पण आम्हाला इलेक्शन कमिशननी अट टाकली आहे, जेव्हा आम्ही त्यांना परवानगी मागितली तर त्यांनी अट टाकली आहे की तुम्ही विषय मंजूर करून पुढची कारवाई करा, पण त्याची घोषणा तुम्हाला करता येणार नाही। त्यामुळे आम्ही आज अधिकृत घोषणा इलेक्शन कमिशनमुळे करू शकत नाही। आज आम्ही निर्णय घेऊ, निर्णयाप्रमाणे कारवाई सुरू करू, इलेक्शन संपल्यानंतर त्याची घोषणा करू। सर, याचा अर्थ शेतकरी कर्जमाफी अंतिम टप्प्यात आहे, केवळ घोषणा बाकी असं म्हणता येईल? घोषणा ही तर मला असं वाटतं औपचारिकता आहे। आज आम्ही निर्णयच करतोय, त्याचा निर्णय आम्ही आज करतोय, पण काय निर्णय घेतो आहोत याची घोषणा आम्हाला करता येणार नाही। या संदर्भात डीजी साहेब लक्ष घालतील आणि जे काही त्या बोलल्या आहेत, मला माहित नाही ते काय बोलले आहेत, मी ऐकलंही नाही आहे, पण डीजी साहेब त्यात लक्ष घालतील। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई।